चला आज आपण भोगीची मिक्स भाजी बनवू। आमच्या नगरमध्ये याला खेंगट असे म्हणतात। चला पाहूया काय काय घेतलं भाजीसाठी। गाजर, वाल, वांगी, डिंगऱ्या, बोर, शेंगदाणे आणि हरभरे। चला आता आपण हे निवडून घेऊ। हे पहा आपण सगळं कट करून घेतलं आहे, बारीक बारीक कापून घेतलं आहे। आता आपण याची भाजी बनवून घेऊ। आपल्याला ही काळी मसाल्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी आपण कांदे भाजून घेतले आहे, थोडीशी कोथिंबीर, लसूण, अद्रक, खोबरे, धने, फुटाणे आणि शेंगदाणे सर्व घेतले आहे। हे सर्व आपण भाजून घेऊ। हे पहा आपण सर्व मसाला छानपैकी भाजून घेतला आहे। आता आपण हा मिक्सर मधून दळून घेऊया। हे पहा आता आपण सगळं धुवून घेतलं आहे। आता याला आपण फोडणीला टाकू। आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ। आता तेल गरम झाले आहे, तेलामध्ये आपला घरगुती मसाला घालून घेऊ। हे पहा थोडी हळद घालू। आता मसाला छान असा लालसर परतून घेऊ। आता मसाला परतून झाला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर परतून झाली आहे, सर्व मिक्स भाज्या मसाल्यात घालून घेऊ। भाज्या अशा मसाल्यात घालून झाल्या आहे आपल्या सर्व। आता आपण ते परतून घेऊ। पहा असं छान परतून घ्यायची भाजी। पाच मिनिटं अशी भाजी आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊ। आता भाजी अशी 5 मिनिटं परतून झाली आहे, पहा कशी छानपैकी परतली आहे। त्याच्यात आपण आता पाणी घालून घेऊ। भरपूर असे पाणी घालून घेऊ। पाण्याला एक उकळी आली का मसाला घालून घेऊया। आता पाण्याला उकळी येऊन देऊ। हे पहा भाजी छान अशी उकळली आहे। आता आपण याच्यात वाटलेला मसाला घालून घेऊया। हे पहा वाटलेला काळा मसाला भाजीत घालून घेऊ। हे पहा आपण सर्व मसाला घालून एकत्र करून घातला आहे। आता हे आपण थोड्या वेळ शिजवण्यासाठी ठेवू। ही पहा आपली भाजी शिजत आहे, तोपर्यंत आपण तिळाची भाकरी करून घेऊया। भाकरीसाठी थोडं मीठ, पाणी घालून घेऊ आणि पीठ मळून घेऊ। बस भाकर ही पहा आपली भाकर तयार झाली आहे। त्याला आपण अशी तीळ लावून घेऊ। भाकर आता आपण तव्यावर टाकून घेऊया। भाकरीला पाणी लावून घेऊ।
आता अशी तीळ लावून घेऊ. हे पहा कशा तीळ लावून घेतले आपण. हे पहा आपली भाजी तयार झाली आहे आणि तिळाची भाकरी. हे आपण देवाला ठेवून घेऊ.